आई बाबा हे कधीच तुमच्यावर कंडिशन ठेवणार नाही. अटी मी असं केलं तर असं कधीच नाही. तू असा वागाव म्हणून कधी म्हणतात ते तुमच्या याच्याबद्दल म्हणते कोणते की तुमचं कधीतरी वाईट होणं समाजात, तुम्ही मुलगी आहात तर तुमच्यासोबत काही रॉंग होऊ नये मार्केटमध्ये, समाजामध्ये, गल्लीमध्ये कुठं, म्हणून तुम्हाला म्हणतात ए पोरी तिकडे जाऊ नको. या शब्दाच्या मागच्या त्याच्या भावना प्रेम आहे. या शब्दाच्या मागच्या भावना प्रेम आहे बरं का. या शब्दाच्या मागच्या तुम्ही बाबा मला काय कळत नाही का, पोरे तुम्ही शहाणे झाला, तुम्ही विद्वान आहात, पण जगात तो पुरुष पुरुषासोबत राहतो. पुरुष किती नराधाम आहे, जगातले पुरुष किती नराधम आहेत त्या पुरुषाला माहिती आहे. फक्त पुरुषात राहत, ज्या मुली राहत नाही त्यांना दुनियादारी माहित नाही. दुनियादारी नावाची व्याख्या नुसती चार भिंतीच्या आत किचन मध्ये नाही सापडत. त्याच्यासाठी मार्केटमध्ये सगळ्यात वाईट लोकांमध्ये तुम्ही जेव्हा बसता आणि त्यांच्या डोळ्याचं निरीक्षण करता, कसले नराधम असतात ते म्हणतात. आणि ते पाहायसाठी काय असली नजर पाहिजे माणसाला. याचा अर्थ सगळ्या माणसाला मी वाईट म्हणतो. याचा अर्थ मार्केटमध्ये तुमचे बाप जेव्हा तुम्हाला रागावतात त्यांनी काहीतरी दुनिया पाहिली म्हणून खराब ओरडतात. त्या ओरडण्यामागच्या भावना तुमची सुरक्षा आहे. पण आपल्याला काय करतो आपण काय करतो, मला काय कळत नाही का, तुला कळते बाई, पण दररोज वर्तमानपत्र वाचायचं आपण, त्याच्यात काय घटना लिहून यायला हे पाहिजे. रागावण्यामध्ये भावना काय राहते तुमच्या, त्याचा अर्थ तुम्हाला नाही का ते तोडून बोलणं, ते तुमचं काही दुखवणं नाही. त्याच्या मागच्या भावना की नाही पोरगी संध्याकाळी ज्या हसता चेहरा सकाळी उठून घेऊन गेली तो हसता चेहरा मला संध्याकाळी पाहायला भेटला पाहिजे हे भावना. किंवा कुठला पुरुष एखाद्या स्त्रीला म्हणत असेल की बाई तू असं करू नको असं कर, त्याच्या मागच्या भावना राहते की बाई मी तुला जीव लावतो कारण संध्याकाळी मला तुला असाच हसता चेहरा घेऊन वापस बघायचा आहे म्हणून. कारण जगातले लोक एवढे वाईट झाले. आणि आपला प्रॉब्लेम काय, तुम्ही मला काही कळत नाही का मी दुनिया जगायला. बाळांनो हे वाक्य म्हणण्याच्या अगोदर कधीतरी काय करत जा, फेक वाली दाढी उशी लावा आणि जेंट्स वाला नाही का जरासा लुक करा आणि पुरुषाच्या सहवासात काही वर्ष राहून पहा. तुम्हाला मग कळल की या दुनियात पुरुष कसे आहे. म्हणून तुम्हाला मग कळलं आहे माझ्या बाबांना रागावलं होतं की नाही, त्याच्या मागच्या भावना ह्या होत्या बरं का. मग त्या दिवशी तुमच्या म्हणली नाही का ते इगोइस्टिक मुलगी आहे नच्चन बाहेर म्हणली. तुम्हाला याचा अर्थ ते शंका नाही घे, ते शंका नाही. तुम्ही जगातलं जग बघितलं आणि ज्या दिवशी बाळांना तुम्ही जग बघसाल की नाही की बाबा हे हे लोकांच्या नजरात ही दुनिया अशी हरामखोरांची आहे, त्या दिवशी तुम्ही म्हणसाल की नाही मला आता बाबाचं किंवा भावाचं किंवा ते जी व्यक्ती आपल्याला हक्क दाखवतो त्याचं ऐकायचं. हे फक्त तेव्हाच करू शकता. त्याच्यासाठी समज विकसित करा. समज स्वतःचं शहाणपण. मी सांगितलेलं ना काय स्वतःचं शहाणपण. तुम्हाला जे आतून कळलं ते करा. कळलं? ओके.